राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण पुढच्या 5 दिवसात राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातनं कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातले काही जिल्हे आणि कोकणामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे। मध्य प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। नॉर्थ मध्य महाराष्ट्र में और मराठवाड़ा में कल ड्राई वेदर था, लेकिन ये महाराष्ट्र के दक्षिण भाग में जो अभी चल रहा है, आफ्टरनून में थंडर स्टॉर्म और गस्टी विंड, ये अगले आने वाले 5 दिनों में रहेगा। महाराष्ट्र में मराठवाड़ा एरिया में पास हो रहा है, इसके वजह से मराठवाड़ा और सदर्न पार्ट्स ऑफ मध्य महाराष्ट्र में एक आइसोलेटेड थंडरस्टॉर्म होने का संभावना है। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकीकडे अवकाळी पाऊस पडतोय, मात्र त्याच वेळी काही जणांचा मृत्यू देखील झाल्याची बातमी समोर येते। तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? अश्विन, अवकाळी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतोय, मात्र याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे। मागील 3 ते 4 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये जो आहे तो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। आसमानी संकट हे त्यांच्यावरती कोसळतंय। आताच या मागील 2 ते 3 दिवसापासून जो अवकाळी पाऊस हा पडतो आहे त्याचा फटका हा उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी हा पडतो आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा मोठा फटका हा जाणवतो आहे। कालच जो पाऊस झालेला आहे गारपिटी सह येवल्यातील काही भागामध्ये झालेला आहे, मनमाडसह बागलाण तालुक्यामध्ये देखील हा पाऊस झालेला आहे, त्यामुळे मोठं नुकसान हे बघायला मिळालेलं आहे। येवल्यातील एका गावामध्ये हा काल जी गारपीट झालेली जो वीज कोसळली आहेत त्याच्यामध्ये काही बैलांचा याच्यामध्ये मृत्यू झालेल्याचं कळतं आहे। यासोबतच बागलाण तालुक्यातील काही ठिकाणी 20 ते 25 घरांची पत्रे उडाली होती, मोठी गारपीट तिथे झालेली बघायला मिळाली होती। यासोबतच इतर काही तालुक्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर जळगावमध्ये काल मोठा पाऊस झालेला आहे, गारपीटही झालेली आहे। त्यामध्ये पाचोरा, चाळीसगाव इथे पाऊस आणि गारपीट झालेली आहे। तिथे चाळीसगावला वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एका मुलाचा देखील समावेश असल्याचं कळतं आहे। यासोबतच अहमदनगरला 2 दिवसापासून पाऊस पडतो आहे, याचा मोठा फटका हा डाळिंब पिकाला बसल्याचं बघायला मिळतंय। आधीच डाळिंब शेतकरी जे आहेत त्यांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे ते चिंतेत आहेत आणि हा जो पाऊस झालेला आहे त्याचा याला मोठा फटका बसलेला आहे। शेवगावला यामध्ये 2 म्हशी या ठार झालेल्या होत्या, तर कोकणगावला एका मजुराचा मृत्यू झालेला होता। एकंदरीतच बघितलं तर या सर्व ठिकाणी जो आहे तो अवकाळी पाऊस जो आहे त्याचा फटका हा बसलेला आहे। शिर्डीतील राहुरी इथे देखील चांगला पाऊस झालेला बघायला होता, तर धुळ्यामध्ये मात्र पाऊस हा झालेला नाहीये। एकंदरीतच अश्विन, जर बघितलं हा जो अवकाळी पाऊस आहे हा नक्की शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरतो आहे। शेतमालाला आधीच भाव मिळत नाहीयेत, बँकेकडून त्यांना कर्ज हे मिळत नाहीये, तर दुसरीकडे अशा प्रकारे हा अवकाळी पाऊस हा पडतो आहे, ज्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। शेतकरी बळीराजा हा हवालदिल झालेला आहे। अश्विन, प्रांजल, या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।